नमस्कार मंडळी, जय जय रामकृष्ण हरी. एकदा अमेरिकेमध्ये एका व्यक्तीस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्या व्यक्तीस भेटण्यास वैज्ञानिक आले आणि म्हणायला लागले की तुमच्यावरती काहीतरी प्रयोग करण्याची आमची इच्छा आहे, त्यास तुमची मान्यता आहे का? तो व्यक्ती म्हणाला, आयुष्यभर मी कोणाच्या उपयोगी आलो नाही, मरताना जर काही येत असेल तर त्याचा मला आनंदच आहे, पण काय प्रयोग करणार आहात ते एकदा मला दाखवा. त्या ठिकाणी एका घोड्याला आणि सापाला आणण्यात आलं. त्या सापाला घोड्याच्या अंगावरती सोडलं आणि त्या सापाने घोड्याला दंश केला आणि क्षणार्धात तो घोडा जमिनीत कोसळला महाराज. हे त्या व्यक्तीने पाहिलं. त्या व्यक्तीचा मरणाचा दिवस उजाडला महाराज आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती काळा कपडा टाकण्यात आला आणि त्या वैज्ञानिकांनी एका उंदराच्या पिल्लूला त्या व्यक्तीच्या अंगावरती सोडलं महाराज. त्या माणसाच्या मनामध्ये चालू होतं की आता आपल्या अंगावरती सापाला सोडणार, पण झालं असं की त्या माणसाला उंदराचा चावा घेता क्षणी त्या माणसाला वाटलं की आपल्याला सापाने चावलंय. या विचाराने तो माणूस क्षणात मृत्युमुखी पडला महाराज. याचा अर्थ असा की आपल्या मनामध्ये जे काही चालू आहे ते शरीरावरती, तनावरती प्रयोग व्हायला काहीच वेळ लागत नाही. हेच संतांनी सांगितलंय की गोविंद गोविंद मना लागेली या छंद, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मन गोविंद ते काया, मन गोविंद ते काया, भेद नाही देवाते. किंवा ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया. जय जय रामकृष्ण हरी.